ओके. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. विद्यार्थ्यांनो, ह्याच्यापेक्षा अगोदरच्या क्लासमध्ये मी तुम्हाला हाऊ टू कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मास ऑफ द एनी मॉलिक्युल ऑर एनी ऑर्गॅनिक कंपाऊंड त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. ते मला वाटतं बहुतेक सगळ्यांना ते कळलं असेल, कळणारच आहे. त्यासाठी परत एकदा रिपीट त्या व्हिडिओ बघा, तुम्हाला कळून जाईल की कुठल्याही एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल तर त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं कसं आपल्याला मॉलिक्युलर मास मेजरमेंट करता येते, ते तुम्हाला इझिली कळून जाईल. ओके. आजच्या क्लासमध्ये आपण काय पाहणार आहोत म्हणजे मोल्स अँड द गॅसेस काय आहे, नेमकं मोल्स म्हणजे काय असतात आणि गॅसेस मॉलिक्युलर आणि मोल्सला काय रिलेशन आहे ते आपण आजच्या क्लासमध्ये स्टडी करणार आहोत. ओके. तर मोल्स हा तुम्हाला माहिती आहे, कुठल्याही एखाद्या गॅसेस मॉलिक्यूल असेल तर किंवा एक मॉलिक्यूल असेल तर त्या मॉलिक्यूलचं मोल्स म्हणजे नेमकं काय करायचं आहे ते आपण आजच्या क्लासमध्ये स्टडी करणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे मेनी सबस्टन्स एक्झिस्ट ॲज द मेनी सबस्टन्स कसं एक्झिस्ट असतं म्हणजे गॅसेस स्टेटमध्ये ते एक्झिस्ट असतात. गॅसेस स्टेटमध्ये आपल्याला मॅक्झिमम ते मिळत असतात, हे तुम्हाला माहिती आहे. इफ वी वांट टू फाइंड द नंबर ऑफ द मोल्स फाइंड द नंबर ऑफ मोल्स, त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, नंबर ऑफ द moles of the gas. We can do this more conveniently by measuring the volume rather than the mass. Means we can do the measurement of the volume rather than mass. म्हणजे मासपेक्षा आपल्याला जे व्हॉल्यूम असतात त्या व्हॉल्यूम मेजरमेंट करून आपल्याला मोल्स कॅल्क्युलेशन करता येते. म्हणजे केमिस्टने काय केले, काही सायंटिस्टने, they have deduced from the Avogadro's law that 1 mole of any gas occupies the volume. 1 mole of the any gas can occupies the volume that is the 22.4 dm cube. एवढं त्याच्यामध्ये मोल्स असतात. म्हणजे 1 mole of the any gas can occupies the volume of 22.4 dm cube at the STP. What is meant by STP here? STP means standard temperature and the pressure. STANDRD, standard temperature and pressure, that is known as the STP. Here what is the values of the standard temperature and pressure? त्याच्यासाठी काही व्हॅल्यू पण आहेत. स्टँडर्ड टेम्परेचर म्हणजे नेमकं व्हॅल्यू किती असतात, म्हणजे टेम्परेचर इज इक्वल टू किती असणार आहे इथं, 0 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर किती असणार आहे, 0 डिग्री सेल्सिअस असणार आहे. त्याच्यानंतर प्रेशर P इज इक्वल टू किती असणार आहे इथं, P इज इक्वल टू 1 ATM एवढं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, STP असं म्हणतो. STP मीन्स स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे तर ॲव्हगाड्रोज लॉनुसार आपण काय मिळते आपल्याला, 1 mole of any gas can occupies a volume of the 22.4 dm cube at the standard temperature and the pressure. The volume of 22 point जे व्हॅल्यू आहे 22.4 dm cube, that value at STP, it is also known as the molar volume of the gases. ह्यालाच आपण काय म्हणतो, मोलार व्हॉल्यूम ऑफ द गॅस, हे आपण त्याला म्हणतो मोलार, MOLAR, मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅसेस असं आपण त्याला म्हणतो. दॅट इज नोन ॲज द मोलार व्हॉल्यूम ऑफ द गॅसेस. ओके. आता आपण नंबर ऑफ द मोल्स कसा काढायचा ते आपण पाहून घेऊया. ओके. नंबर ऑफ द मोल्स बघा, नंबर ऑफ मोल्स जर कॅल्क्युलेशन करायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला काय लिहिता येते, आता नंबर, एक मिनटं, आता आपल्याला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेशन करायचं आहे. मीन्स नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस इट इज इक्वल टू, त्याला एक फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युलानुसार आपण जर गेलं तर आपल्याला इझिली कॅल्क्युलेशन करता येते. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP, व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP, व्हॉल्यूम ऑफ द गॅस ॲट द STP. त्याच्यानंतर डिवायडेड बाय मोलार व्हॉल्यूम ऑफ द गॅस.
divided by molar volume of gas. By knowing this value, we can calculate the number of moles of the any gaseous molecule. Number of moles of the any gaseous molecule. Thus, number of moles is equal to. Thus, we can also calculate number of moles. Number of moles. Number of moles of gas. Gas. It is equal to. It is equal to volume of the gas at STP. Volume of the gas. Volume of gas at STP divided by molar व्हॉल्यूम ऑफ द गॅसेसचं व्हॅल्यू किती आहे मगाच तुम्हाला सांगितलं किती आहे 22.44 DM³ पर मोल एवढा व्हॅल्यू आपल्याला ठेवायचं म्हणजे आपल्याला नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस काढायचं असेल तर व्हॉल्यूम ऑफ द गॅसेस ते घ्यायचं डिवाइड बाय मोलार व्हॉल्यूम ऑफ द गॅस इट इज इक्वल टू 22.4 DM³ एवढं आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला राहिलं कुठलं आता नंबर ऑफ द मॉलिक्युल्स ते सुद्धा आपल्याला काढता येते. number of molecules it is equal to number of moles into 6.022 into 10 to 23. हे जरी आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला नंबर ऑफ मॉलिक्युल्स मिळते आणि नंबर ऑफ मोल्स पाहिजे असेल तर हे व्हॅल्यू यूज करायचं. जर आपल्याला नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचं असेल तर हे दोन्ही फॉर्म्युला यूज करून आपल्याला कुठल्याही एखाद्या एक्झाम्पलचं नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण काढता येते आणि नंबर ऑफ द मोल्स पण आपल्याला काढता येते. ओके. आता असं तुम्हाला कळत नाही त्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. त्या एक्झाम्पलनं आपल्याला कळतं की हाऊ टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ एनी गिवन ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके. तर एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. एक्झाम्पल घ्या एक सांगतो तुम्हाला. ओके. एक एक्झाम्पल आपण बघूया. क्वेश्चन काय दिलं बघा अगोदर. क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन आहे की कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया NH3 गॅस इन अ व्हॉल्यूम ऑफ 67.2 DM³ ऑफ इट मेजर्ड ॲट द STP. असं त्यांनी क्वेश्चन तुम्हाला सांगितलं. तर इथं काय काय दिलं बघा अगोदर गिवन डाटा लिहून घ्या आपण. गिवन डाटा काय काय दिलेत बघा त्यांनी. गिवन डाटा इज इक्वल टू तर दिलेलं आहे व्हॉल्यूम ऑफ NH3 ॲट STP किती दिले तर व्हॉल्यूम ऑफ NH3 ॲट STP असं त्यांनी सांगितलं. व्हॉल्यूम ऑफ द NH3 ॲट द STP असं त्यांनी सांगितलं. किती दिले त्यांनी 67.2 DM³ असं त्यांनी इथं दिलेत. त्याच्यानंतर मोलार व्हॉल्यूम ऑफ द गॅसेस हे आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर मोलार व्हॉल्यूम ऑफ द गॅस हे तुम्हाला माहिती आहे किती असतात 22.44 DM³ हे आपल्याला माहिती पाहिजे. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन काय विचारलं त्यांनी कॅल्क्युलेट द नंबर ऑफ द मोल्स असं त्यांनी क्वेश्चन विचारलं. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन विचारलं त्यांनी नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू हा सुद्धा क्वेश्चन त्यांनी विचारलेले आहेत. त्यासाठी आपल्याला कसं सॉल्व करायचं तर काय काय दिलं बघा. इथं क्वेश्चनवर सगळं दिलं त्यांनी. व्हॉल्यूम ऑफ द NH3 ॲट STP हे दिलेत. ओके. त्याच्यानंतर मोलार व्हॉल्यूम ऑफ द गॅसेस हे सुद्धा दिलेले आहेत. त्याच्यावर आपल्याला काय करायचं एक तर इथं काय विचारलं नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि नंबर ऑफ द मोल्स हा दोन्ही क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले आहेत. ओके. आता ट्राय करा. तर पहिल्यांदा काय करायचं आपल्याला नंबर ऑफ द मोल्स मीन्स N इज इक्वल टू काय दिलं तर फॉर्म्युला आहे मगाशी तुम्हाला सांगितलं. फॉर्म्युला काय येते आता व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट द STP व्हॉल्यूम ऑफ द गॅस ॲट STP डिवाइडेड बाय मोलार व्हॉल्यूम ऑफ द गॅसेस. मोलार व्हॉल्यूम
व्हॉल्यूम ऑफ द गॅसेस. हे दोन्ही व्हॅल्यू फिलअप करा. बघा किती दिलं तर व्हॉल्यूम ऑफ द गॅस ॲट द STP किती आहे 67.2 DM³. त्याच्यानंतर मोलार व्हॉल्यूम ऑफ द गॅस किती आहे 22.4 22.4 DM³ पर मोल. इट इज इक्वल टू हे दोन्ही डिवायडेशन करा. जे काही आन्सर येईल ते तुम्ही इथं ठेवायचं. त्याचं आन्सर हे दोन्ही जर डिवायडेशन केलं तर 3.0 एवढा आन्सर तिथं येणार. म्हणजे 3.0 मोल्स. हा काय झालं n इज इक्वल टू 3 मोल. एवढं काय झालं आता नंबर ऑफ द मोल्स हे आता निघाला. आता अजून एक काढायचं आपल्याला. अजून दुसरा कुठला काढायचा सध्या आपल्याला नंबर ऑफ द मॉलिक्युल्स इथं काढायचं आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं नंबर ऑफ द मॉलिक्युल्स कसं काढायचं. ओके, ते सुद्धा आपण इथं काढूया. नंबर ऑफ द मॉलिक्युल्स इट इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे तर नंबर ऑफ द मोल्स म्हणजे n इंटू परत कोणावर इंटू करायचं कोणाबरोबर 6.022 इंटू 10⁻²⁰. ह्याला आपल्याला गुणाकार करावा लागते. ओके, तर गुणाकार करा किती आहे तर बघा n किती आहे 3 आहे. ओके, 3 इंटू 6.022 इंटू 10⁻²⁰. हे दोन्ही जर गुणाकार केलं तर आपल्याला किती मिळणार आहे आन्सर किती मिळणार आहे आपल्याला तर ह्याचा आन्सर येणार तुम्हाला 18.066. तर इथे बघा वर मी 18.066 इंटू 10⁻²⁰ हे काय झालं त्याचं नंबर ऑफ द मॉलिक्युल्स. ओके, ह्या पद्धतीनं कुठल्याही एखाद्या ऑर्गॅनिक मॉलिक्युल किंवा एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड जर तुम्हाला दिलं तर फाइंड द नंबर ऑफ द मोल्स दिलं किंवा फाइंड द नंबर ऑफ द मॉलिक्युल्स दिलं तर कुठल्याही तुम्हाला क्वेश्चन देऊ दे तुम्ही त्या क्वेश्चनचा आन्सर सोडवू शकता. नंबर ऑफ द मॉलिक्युल असेल तर व्हॉल्यूम ऑफ द गॅस ॲट द STP डिवाइड बाय मोलार व्हॉल्यूम ऑफ द गॅस तेवढं घ्यायचं. तर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द गॅस ॲट STP हा क्वेश्चनमध्ये दिलेला असतात हे तुम्ही ठेवायचं. त्याच्यानंतर मोलार व्हॉल्यूम ऑफ द गॅस हे तुम्ही ठेवायचं. हे दोन्ही डिवायडेशन करायचं तर आपल्याला मिळणार आहे व्हॅल्यू 3.0 मोल्स. हा काय झालं नंबर ऑफ द मोल्स. त्याच्यानंतर नंबर ऑफ द मॉलिक्युल जर काढायचं असेल तर हा फॉर्म्युला तुम्ही ठेवायचा नंबर ऑफ द मोल्स इंटू 6.022 इंटू 10⁻²⁰. तर ह्या यांची व्हॅल्यू 3 आहे ते 3 ठेवायचं आहे. गुणाकार करायचा आपला आन्सर मिळणार आहे 18.066 इंटू 10⁻²⁰. ह्या पद्धतीनं कुठल्याही एखाद्या मॉलिक्युल किंवा एखाद्या कंपाऊंड असेल तर त्या कंपाऊंडचं नंबर ऑफ मोल्स आणि नंबर ऑफ द मॉलिक्युल्स आपल्याला काढता येते. ओके, हे लास्ट पॉईंट होता आपलं ह्या टॉपिकमधलं सम बेसिक कन्सेप्ट ऑफ द केमिस्ट्री. ओके, आतापर्यंत परत मी एकदा समरी सांगतो. ह्या टॉपिकमध्ये आपण काय काय स्टडी केलं म्हणजे इंट्रोडक्शन स्टडी केलं. त्या इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे की केमिस्ट्री इट इज द सेंट्रल सायन्स बिकॉज दे हॅविंग द वाईड नंबर ऑफ द अप्लिकेशन बिकॉज ऑल ब्रांचेस ऑफ द सायन्सेस मेनली डिपेंड्स अपॉन द केमिस्ट्री by knowing like the physics, biological science, applied science, earth science, space science. The scope of chemistry is very aspect of the life. For example, air we breathe, food we eat, then fluids we drink, our clothing, transport and fuel supply and so on. So for that purpose thus it is known as the central science because then the wide applications in of the all branches. देन ते झाल्यानंतर नेचर ऑफ द केमिस्ट्री आपण बघितलेलं आहोत. मॅटर अँड इट्स टाईप्स बघितलेले आहेत. त्याच्यानंतर प्युअर सबस्टन्स वर्सेस मिक्सर हे सुद्धा आपण बघितलेलं आहेत. त्याच्यानंतर मेटल्स, मेटलाइड्स, नॉन मेटल्स, देन प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर अँड इट्स मेजरमेंट. त्याच्यानंतर फंडामेंटल युनिट्स लाईक द लेंथ, मास, टाईम, करंट, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, लुमिनस डेन्सिटी, लुमिनस इंटेन्सिटी हे सगळं आपण पाहिलेलं आहेत. त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ते सुद्धा आपण स्टडी केलेलं आहोत. त्याच्यामध्ये मास आहे, वेट, लेंथ, डेन्सिटी, टेम्परेचर. त्याच्यानंतर लॉज ऑफ द केमिकल कॉम्बिनेशन हे सुद्धा आपण स्टडी केलेलं आहेत. त्याच्यामध्ये डिफरंट लॉज आपण पाहिले आहेत. लॉज ऑफ द conservation of the mass, laws of the definite proposition, laws of the multiple proposition, Gay-Lussac's law of the gaseous volume, Avogadro's law, Dalton atomic theory, atomic mass and molecular mass, and last one it is the आता जे सांगितलं तुम्हाला moles and the gases. एवढं सगळं आपण सम बेसिक कन्सेप्ट ऑफ द केमिस्ट्री ह्या टॉपिकमध्ये स्टडी केलेले आहेत. तर पुढच्या
तर विद्यार्थ्यांनो, पुढच्या क्लासमध्ये मी तुम्हाला आता जे सांगितलं टॉपिक सम बेसिक कन्सेप्ट ऑफ द केमिस्ट्री, ह्या टॉपिकचं एक्सरसाइज मी तुम्हाला सॉल्व करून देणार आहे. ते तुम्ही तिथं पाहू शकता. ओके. तोपर्यंत हे जे आता जे सांगितलं नंबर ऑफ द मोल्स असू दे किंवा नंबर ऑफ द मॉलिक्युल असू दे किंवा आणखीन हाऊ टू फाइंड द मॉलिक्युलर मास ऑफ द एनी ऑर्गॅनिक कंपाऊंड, हे सगळं तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. तोपर्यंत मी एक्सरसाइज सोडून देण्याचा प्रयत्न करतो. ओके. थँक यू.